एखादं काम एकदा केलं की परत करायचं काम नाही पडत. असं काही झालं असतं तर किती बरं झालं असतं ना. सगळ्यात जास्त कमी काम हे आपल्या स्त्रियांचंच झालं असतं, नाही का? अशी कित्येक कामं आहे की जे आपल्याला 8 दिवसांमध्ये, 15 दिवसांमध्ये किंवा 1 महिन्यामध्ये करावं लागतात, म्हणजे करावंच लागतात, नाही का? महिन्यातून एकदा किचनची साफसफाई, वॉर्डरोब व्यवस्थित करणे आणि घरातील सर्वच एरिया व्यवस्थित ठेवणे, हो की नाही? तसंच मी आज माझं एक काम काढलं होतं, ते म्हणजे किचनच्या टाईल्स आणि ही जी खिडकी आहे, जी मी तुम्हाला अगोदर पण दाखवली व्हिडिओमध्ये, ती साफ करून घ्यायची आहे. तसं तर माझ्या टाईल्सचा कलर असा आहे की कळतच नाही की ते खराब झाले की नाही, पण इथे तुम्हाला दिसतही असेल थोडंसं. तर इथे त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे, जे आपल्या हाताला सहन होईल एवढं घ्यायचं आणि त्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकलं आहे. आता यामध्ये तुम्ही व्हिनेगर आणि खाण्याचा सोडासुद्धा यूज करू शकता, पण मी 2च गोष्टी यूज केलेल्या आहेत, ते म्हणजे गरम पाणी आणि डिटर्जंट पावडर. तर इथे मी पहिले स्टीलच्या घासणीने वरचा एरिया साफ करायला काढलेला आहे आणि तुम्ही त्या घासणीवरती बघताय की किती खराब दिसत होतं ते. आता माझ्या किचनच्या टाईल्समध्ये तुम्हाला मधत-मधत असं लेयरसारखं दिसत असेल, ज्या लायनिंग दिसल्या, त्यामध्ये जास्त प्रमाणात घाण साचलेली राहते. त्याच्यामुळे मला इथं घासणीचा यूज करावा लागला, स्टीलच्या घासणीचा. आणि अशा प्रकारे मी सर्व हे घासून घेतल्यानंतर परत एकदा गरम पाणी घेतलं आणि त्यामध्ये कपडा बुडवून 2-3 वेळेस असं व्यवस्थित पुसून घेतलं. अगोदर व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी इथे लाईट बंद केलेला नव्हता, पण आता लाईटच्या शेजारचा एरिया मला साफ करायचा होता आणि त्याचा प्रकाश खूप जास्त डोळ्यावरती येऊ लागला. म्हणून मी इथे बंद करून घेतला आणि त्याच्या शेजारचं सुद्धा व्यवस्थित साफ करून घेतलं ते कपड्याने. आता वरच्या साईडचं साफ करून झाल्यानंतर मी खिडकीची जी जाळी आहे तिला साफ करायला सुरुवात केली आहे. आता इथे मी यूज केलेले कपडे धुण्याचा ब्रश आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघतही असाल किती खराब पाणी ते दिसत आहे. आता इथे सुद्धा मी ते गरम पाणी आणि डिटर्जंट पावडर जे घेतलं होतं एकत्र, तेच वापरलेलं आहे आणि व्यवस्थित सर्व घासून घेतलेलं आहे ब्रशने आणि त्यानंतर गरम पाण्यानेच परत ते व्यवस्थित धुवून पण घेतलेलं आहे. आता इथे सुद्धा माझ्या याला जाळीला तोच प्रॉब्लेम झालेला आहे. मी तुम्हाला एका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मला खिडक्या साफ करण्यासाठी किती परेशान व्हावं लागतं. आता इथे तसं झालं की बाहेरच्या साईडला जाऊन मी ते व्यवस्थित घासत नाही. त्याच्यामुळे मला जितकंही घासता येईल तितकं मी आतमधूनच घासण्याचा प्रयत्न करते. कारण हे चिकट असतं किचनमध्ये, कसं तेलाचे वगैरे धुरामुळे ना खूप जास्त चिकटपणा जाणवतो आणि ते दोन्ही साईडनं जर व्यवस्थित घासून घेतलं असतं ना तर एकदम परफेक्ट निघालं असतं. आता माझ्या इथं असं होतं की मला एका साईडनं घासावं लागतं, त्याच्यामुळे थोडंसं कुठं ना कुठं थोडंफार राहतंच. इथे मी जाळीवर हाताने अशी याच्यामुळे मारते कारण ते थोडंफार जे चिटकून राहिलेलं असतं ना ते पण निघून जातं. आणि त्यानंतर मी विंडोज साफ करायला काढल्या, म्हणजे ज्या काचा आहेत ना खिडकीच्या त्या साफ करायला काढल्या. आता इथे खिडकीला मी एक स्पॉन्ज घेतलेला आहे, स्पॉन्जची घासणी. इथे स्टीलची नाही यूज केली कारण काचांना चर पडू शकतात. आणि इथे मी पुसून न घेता व्यवस्थित पाण्याने स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि खिडकीमधून पाणी जाण्यासाठी जागा असते, त्याच्यामुळं ते त्यातच साचून नाही राहत. त्यामुळं मी इथे खिडकी डायरेक्ट व्यवस्थित पाण्याने धुवूनच घेतलेली आहे. आता जाळी असल्यामुळं बाहेरच्या साईडने मला इथे पण खिडक्या साफ नाही करून घेता येत. त्याच्यामुळे मी इथे एक लाकडाची फळी आणि स्पंजचा वापर केलेला आहे. त्यातही मला जिथे जाळी आहे ना ती एक खिडकी बिलकुलच साफ करता येत नाही. त्याच्यामुळे मला इथं असं याचा वापर करावा लागतो आणि एक जी साईडची खिडकी आहे ती मी बाहेरून थोडीफार व्यवस्थित साफ करून घेत असते आणि बाहेरच्या साईडने सुद्धा एकदा पाणी मारून घेत असते, म्हणजे ते दोन्ही साईडने सुद्धा व्यवस्थित क्लीन होईल. त्यानंतर मी दुसऱ्या साईडचा सुद्धा एरिया असाच साफ करून घेतलेला आहे, जसा मी ह्या साईडचा घेतलेला होता. आता वरच्या साईडला मी पाणी याच्यामुळे मारत नाही डायरेक्ट, कारण इथे इलेक्ट्रिक बोर्ड आहे आणि खालच्या साईडची जी बाजू आहे ती मी नेहमीच साफ करून घेत असते. जेव्हा जेव्हा पण मी गॅस ओटा साफ करते तेव्हा मी इथे घासून पण घेत असते आणि धुवून पण घेत असते. त्याच्यामुळं मला खालच्या साईडचे म्हणजे जास्त खराब होत नाही माझा नेहमी एरिया. त्यानंतर खालचा एरियासुद्धा पूर्ण साफ करून घेतलेला आहे मी, व्यवस्थित पाणी वगैरे पण धुवून घेतलेलं आहे पाण्याने आणि त्यानंतर पूर्ण गॅस ओटासुद्धा स्वच्छ करून घेतला आणि पुसूनही घेतलं व्यवस्थित. माझ्या टाईल्सचा कलर जरी असा असला ना तरी स्वच्छ केल्यानंतर त्यांची मस्त चमक येते, छान शाईन मारतात. तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल अगोदरचा आणि आताचा फरक.
आता माझ्या टाईल्स व्यवस्थित निघाल्या की नाही किंवा कुठे राहिल्यात हे मी कसं बघते, तर हाताने आहे ना एकदा सर्वत्र असा हात व्यवस्थित फिरवून घेते आणि बघत असते. कारण तसं दिसणं थोडं अवघड पण जातं कधी-कधी. त्याच्यामुळे मग एकदा व्यवस्थित हात फिरवून घेतला की लक्षात येऊन जातं की हाताला लगेच तो चिकटपणा जाणवतो की इथे-इथे राहिलेला आहे. त्याच्यामुळे मग मला ते सोपं जातं. तर अशा प्रकारे करत असते मी माझ्या किचनच्या टाईल्सची आणि खिडकीची साफसफाई. तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.